नमस्कार, मी कोमल स्वागत करते आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे सफर जीवनाची। सध्या सुरू असलेला ऋतू म्हणजेच वसंत ऋतू। वसंत पंचमीपासून भारतात वसंत ऋतूला सुरुवात होते असे म्हटले जाते। वसंत ऋतूमध्ये शिशिराच्या झालेल्या पानगळीनंतर वसंत ऋतूमध्ये निसर्ग पुन्हा बहरायला खुलायला सुरुवात होते। चाफा, गुलमोहर, मोगरा यासारखी फुलं आपला सुगंध पसरवायला सुरुवात करतात। कोकिळेची कुहू ऐकायला मिळते। अशा या वसंत ऋतूमध्ये मनमोहक आणि आल्हाददायक वातावरण निर्माण होतं, जे मानवाच्या आरोग्यासाठी उत्तम आणि अगदी फायदेशीर मानलं जातं। वसंत ऋतूमध्ये गुढीपाडवा, रामनवमी यासारखे सण अगदी आनंदात आणि उत्साहात साजरे केले जातात। वसंत ऋतू म्हणजेच निसर्गाचा एक देणं आहे। निसर्ग नेहमीच आपल्याला काही ना काही देत असतो। त्याचंच एक उत्तम उदाहरण म्हणजेच वसंत ऋतू। कृतज्ञतेचे एक उत्तम उदाहरण आणि सुंदर उदाहरण म्हणजेच वसंत ऋतू। अशा या वसंत ऋतूबद्दल मी लिहिलेल्या 4 ओळी तुमच्याशी शेअर करत आहे। तुम्हाला कशा वाटतात? कमेंट करून नक्की सांगा। कवितेचं नाव आहे वसंत ऋतू। ऋतू 16 कला खुलण्याचा, पाने फुले वेली बहरण्याचा। ऋतू 16 कला खुलण्याचा, पाने फुले वेली बहरण्याचा, नवचैतन्याचा सुगंध उधळून तना मनाला ताजे करण्याचा। ऋतू असे हा मोहरण्याचा, नाही शिशिराच्या पानगळीने कोमेजण्याचा। ऋतू असे हा मोहरण्याचा, नाही शिशिराच्या पानगळीने कोमेजण्याचा, जगण्याच्या नव्या उमेदीने बहरून येण्याचा। ऋतू असे हा रंगांचा प्रेमाचा, ऋतू असे हा रंगांचा प्रेमाचा, सुगंधाच्या प्रेमात आकंठ बुडून जाण्याचा, इंद्रधनुष्याचे रंग उधळून बेधुंद बेभान होण्याचा। ऋतू हर्षाचा, आनंदाचा, उत्साहाने सण साजरे करण्याचा। ऋतू हर्षाचा, आनंदाचा, उत्साहाने सण साजरे करण्याचा, कोकिळेची कुहू कुहू संदेश देई निसर्गाशी एकरूप राहण्याचा। ऋतू असे हा निष्ठेचा, कृतज्ञता आणि समर्पणाचा। ऋतू असे हा निष्ठेचा, कृतज्ञता आणि समर्पणाचा, जुने मतभेद मनभेद मिटवून नवीन संकल्पांची गुढी उभारण्याचा। राजा असे हा ऋतूंचा, जणू ऋतू नवचैतन्याचा। राजा असे हा ऋतूंचा, जणू ऋतू नवचैतन्याचा, नव्या आशा पल्लवित करून जगण्याची नवी प्रेरणा देण्याचा। सहवास लाभता वसंतातल्या निसर्गाचा, सहवास लाभता वसंतातल्या निसर्गाचा, ना भासे गरज आरोमा थेरपीची, ब्युटी सलूनच्या मसाजला ना येई सर सुखद गारव्याची। ब्युटी सलूनच्या मसाजला ना येई सर सुखद गारव्याची। तुम्हाला माझी कविता ऐकायला आवडत असेल तर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा।